भर उन्हाळ्यात हिंगोली शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा तीव्र सामना करावा लागत असून मागील काही दिवसांपासून तब्बल 8 ते 9 दिवसांनी नळाला पाणी येत असल्याने शहरवासियांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। वाढत्या उष्णतेत नागरिकांचे हाल होत असून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह सर्वसामान्य नागरिकांना भटकंती करण्याची वेळ निर्माण झाली आहे। 8 ते 9 दिवसांनी पाणी येत असेल तर पाणी आणायचं तरी कुठून, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। सध्या हिंगोली नगर परिषदेत शिंदे सेनेचे वर्चस्व असून शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेबाबत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। यापूर्वी भाजपेचे नगराध्यक्ष असताना शहरात 3 ते 4 दिवसांनी नियमित पाणी पुरवठा होत होता अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे। मात्र आता परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून नगर परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे। शहरातील काही भागात नळाला 4 ते 5 दिवसाआड पाणी येत असल्याच्या चर्चा होत असताना बहुतांश भागात मात्र 9 दिवस उलटल्यानंतर पाणी येत असल्याने शहरवासियांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत। मागे झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध घोषणा करण्यात आल्या, आश्वासने देण्यात आली, पण पाहिजे तसे बदल झाले नसल्याच्या प्रतिक्रिया सोशल माध्यमातून नागरिक देऊ लागले आहेत। निवडणुकीच्या दरम्यान झालेला पैशाचा पाऊस त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का, असा प्रश्न देखील हिंगोलीकर सोशल माध्यमातून उपस्थित करू लागले आहेत। त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंगोलीकरांना दिलासा कधी मिळणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली।